कुणाल गरपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। मुंबईतील लोकभवन येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या दौऱ्यावर आलेल्या राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। कार्यक्रमाला राज्यपाल तथा कुलदीप जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा तसेच कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध कौशल्य अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली। तसेच लातूर, अहेरी आणि छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सर्वोत्तम ITI पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी से नो टू ड्रग्ज मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमानंतर राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री विद्यापीठातर्फे आयोजित कौशल्य विकास प्रदर्शनाला भेट देत विविध प्रकल्पाची पाहणी केली। हा समारंभ कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणारा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।